मी आरती बिराजदार. जनवार्तामध्ये सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पथयात्रेदरम्यान मतदारांची भेट घेतली. रवींद्र धंगेकर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सतत प्रवेश मिळवून जुन्यावाड्यांचा प्रश्न आणि तिसऱ्यांदा आरोग्याचा प्रश्न हा जटिल समस्या ह्या कसबा विधानसभेत आहे आणि ह्या सोडवण्यासाठी मी उभा आहे. आणि आपण बघितलं असेल तर जुन्यावाड्याचे प्रश्न बघितले असतील तर मोडकळीत झालेले घरमालक भाडेकरी यांच्यामध्ये समेट घालून एखादं शासनाच्या मार्फत महामंडळ स्थापन करून घरमालकांनी भाडेकऱ्यांना योग्य न्याय देऊन सारखी एखादी योजना करण्याचा माझ्या मनामध्ये आहे. तसंच आपण बघितलं तर वाहतुकीचे प्रश्न आहेत. PMPL सक्षम झाले पाहिजे. मेट्रो सारखे प्रकल्प लवकरात लवकर या पुणे शहरामध्ये आले पाहिजे. वेळ प्रसंगी त्यासाठी आंदोलन करायची वेळ आली तरी मनसेच्या नेतृत्वाखाली मी आंदोलन करेन. आरोग्याचे प्रश्न आहेत. कचरामुक्त कुंडीमुक्त पुणे शहर विधानसभा असा संकल्प आहे, तोही पूर्ण करण्याचा माझा हेतू आहे. ब्ल्यूप्रिंट राज साहेबांनी सादरीकरण झालेलं आहे. त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये महाराष्ट्रामध्ये 50 वर्षात महाराष्ट्र कसा असायला पाहिजे हे त्यांनी त्याच्यामध्ये सादरीकरण केले. त्याच्यामध्ये शहर, जिल्हा आणि राज्य ह्याचं सगळं समीकरण करून एक चांगलं महाराष्ट्र एक परदेशामध्ये जशी शहरं असतात त्या पद्धतीनं महाराष्ट्रात शहरं चांगली घडवण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि तेच मनसेचं ध्येय आहे. आई भवानीच्या कृपेनी आई भवानीच्या कृपेनी उभे आम्ही सिंह घेऊन हा बाणा मराठी ती मनसे संघर्षाची शर्त करूनी संघर्षाची शर्त करूनी चला मिळवूया मान या वैभवशाली महाराष्ट्राचे पुन्हा करू निर्माण. अधोगतीचा मार्ग थांबवी ती मनसे ती मनसे ती मनसे ती मनसे ती मनसे ही मनसे. श्रेयांच्या युद्धात इथे सापडले निष्पाप. पैशाच्या बाजारी या विकतात आपुले पाप. जीरे 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 जीरे. अरे श्रेयांच्या युद्धात इथे सापडले निष्पाप. पैशाच्या बाजारी या विकतात आपुले पाप. कास धरूनी विकासाची कास धरूनी विकासाची घडवून वा इतिहास भूमिपुत्राच्या हितासाठी ही मनसे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्यातील पत्रकार परिषदेत नाना पाटेकर यांनी पुण्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. शरद पवार हे आता वयानं मोठे सिनियर आहेत आणि त्यांचा दुसऱ्या पिढीशी जर संवाद नसेल राहिलेला आणि दुसरी पिढी जर त्यांचा जो अनुभव आहे त्याचा उपयोग करून घेत नसेल तर हे दुर्दैव आहे. शरद पवारांचं म्हणजे शरद पवार आणि मी आमच्या दोघांच्या वयामध्ये 10-12 वर्षाचंच अंतर आहे. म्हणजे शरद पवारांचा उदय झाला त्यावेळी मी शाळेमध्ये होतो, पण मी पाहिलेला तो एक नेता होता आणि त्या नेत्याचा सगळा प्रवास मी पाहिलेला आहे. त्यांना अतिशय असा छान शिखरावर पाहिलेला आहे. त्यांच्याबद्दल कोणी एखादा गैर शब्द बोलल्यानंतर वाईट वाटतं. काय कोणाचा प्रभाव पडेल मला माहिती नाही. ह्या विधानसभेमध्ये सगळंच विचित्र आहे. काय नरेंद्र मोदींचं भाषण, नरेंद्र मोदींची बोलण्याची ढब, त्यांचे ते ज्या ज्या विषयांना स्पर्श करतात ती अप्रतिम आहे, कमाल आहे, छान आहे. आणि त्यात कुठेतरी एक अतिशय खरेपणाचा अंश वाटतो. ते आतून आल्यासारखं वाटतं आहे. ही निश्चितपणे त्यांची जमेची बाजू आहे. पण आपण कुणाच्याबद्दल लवकरच चांगलं किंवा वाईट बोलू नये. नाही कोणी चांगले नाही. माझं फक्त एकच म्हणणं, जे कोणी याल त्यांनी आमच्यासाठी काहीतरी चांगलं करा. मला काही म्हणणं नाही. कोण बरोबर आल्यानंतर उद्या नेमकं तू तसं म्हणला होता हे त्याला पहिलं झालं रे उचलं त्याला. म्हणजे मला त्याची भीती नाही वाटत. मला असं वाटतं की मी राजकारणामध्ये असतो आणि मी जर ह्याला उभा राहिलो असतो निवडणुकीला, तर त्यावेळी माझ्या समोरच्या मंडळींना, सगळ्यांना, जनतेला माहिती असतं की हा माणूस ज्यावेळी काहीतरी येणार आहे त्यावेळी तो प्रामाणिकपणे काहीतरी करेल, एवढा तुम्ही विश्वास त्याच्या आधीच संपादन करायचा असतो. आणि मी जर का उभा राहिलो असतो तर मी सांगितलं असतं मी निवडणुकीला उभं राहणार आहे, मी फक्त एक लंगोटी घालून मी उभा आहे आणि मी मरेन तोपर्यंत माझ्या अंगावर फक्त लंगोटी असेल, त्याचा सूट होणार नाही, माझी कुठलीही प्रॉपर्टी वाढणार नाही, माझं आयुष्य मी हे समर्पित करतो आहे, हा धंदा नाही आहे. आणि दुर्दैवानं आपल्याकडे त्याचा धंदा झाल्यामुळे गोंधळ झालेला आहे फार मोठं. जसं प्रकाश आमटे हा तिथे काम करतोय तसं तुम्हाला इथे काम करतोय. तो त्या जंगलात आहे, तुम्ही ह्या जंगलात आहात. इथे तुम्ही जितकं चांगलं काहीतरी आम्हाला देऊ शकाल, सत्य शेवटी लेकरासारखं वागवलं पाहिजे तुम्ही आम्हाला, मेंढरांसारखं नाही. मी माझ्या सगळ्या तरुण म्हणजे माझ्या मुलासकट सगळीच मुलांसारखे आहेत मला. तुम्ही फार विचार करून वाहवत जाऊ नका, अतिशय विचार करा. कोणी कुठलंही प्रलोभन, लालूच दाखवली त्याला बळी पडू नका. जे तुम्हाला इथे वाटतंय तेवढंच करा. कारण हा तुमच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आमची झाली आता 65 आली. तुम्ही बघा, तुम्हाला हे विचार करायलाच पाहिजे तुम्ही, नाही तर धोंडा पाडून घेणार आहात तुम्ही. जे पाहिलेलं आहे त्याच्या विरुद्ध तुम्हाला मतदान करावं लागेल. जे हवं आहे ते काय हवं आहे याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नुसतं कॉलेजपुरतं किंवा हे नाही आहे, कारण सरते शेवटी हा सगळा जो रस्ता आहे तो तुमच्या भविष्याकडे जाणार आहे. मी प्रचार नाही करत रे बाबा, मी माझा प्रचार नाही करू शकत. नाही, ऑफर खूप येते, तुमचे पैसे किती ते सांगा असं वाटतं. पण तरीसुद्धा आता काय येतं आहे त्यांना, आम्ही असेच वाटत असू जर का विदूषक की कुठेतरी जाऊन आम्ही तुमचं. बरं, मला सगळ्यात घाण कुठली वाटते की मी आज ह्याच्या प्रचाराला, उद्या त्याच्या प्रचाराला आणि त्याच्याबद्दल पैसे घेणं. त्यामुळे नेमका मी कोण आहे? पैशाव्यतिरिक्त मला माझी काही मतं आहेत की नाही, का मला फक्त तेवढंच आहे? आपल्या गरजा तुम्ही जर सिमेंट ठेवल्यानंतर आयुष्य सोपं असतं रे. पण मला हेही पाहिजे, तेही पाहिजे, गाडीही पाहिजे, बंगलाही पाहिजे, घोडाही पाहिजे, मानही पाहिजे, मरातबही पाहिजे. नाही जमत असं सगळं. काहीतरी गोष्टी द्याव्या लागतात. उघडं आयुष्य सगळं काढलेला हा प्रकाश आमटे उगाच प्रकाश आमटे होत नाही. मॅक्सेसे अवॉर्ड देणारे हे काही वेडे नाही आहेत. बाबा आमटेंनी ज्यावेळी आयुष्य दिलं तुम्हाला त्यावेळी तुम्हाला ते बाबा आमटे, आणि कित्येक जणांना माहिती नाही, हे आपलं दुर्दैव. बरं, त्यांना त्याची काही पत्रासच नाही आहे. नाही हा माझा पिंड नाही आहे राजकारण. पण इथे राहून मी बोलू शकतो ना, सांगू शकतो ना की नाही बाबा हे पटत नाही, हे चुकीचं आहे.
आणि आपला कुठलाही जोपर्यंत बोलण्याचा अधिकार तुम्ही गमवत नाही केव्हापर्यंत, जोपर्यंत तुम्ही काही मागत नाही. वैयक्तिकरित्या मी जोपर्यंत मागत नाही कुणाकडे तोपर्यंत माझा हा हक्क अबाधित आहे. ज्या दिवशी मी कोणाचा तरी निंदा होईन त्या दिवशी मला तो म्हणेल जास्त शहाणपणा करू नकोस, आमच्याकडे तू आला होतास, हे दिलं आम्ही तुला. मी नाही कुठली गव्हर्नमेंटची गोष्ट घेतली, मला गरज नाही लागली देवाच्या दयेनं. आणि मी देवभोळा आहे अशातला भाग नाही आहे, ही बोलण्याची पद्धत आहे म्हणून मी देवभोळा आपल्या देवाच्या दयेनं म्हणणं. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत, माझं मगाशी मी ती गोष्ट सांगितली चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो, ती एवढ्यासाठी सांगितली की सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांनी निवडणुकीला उभं राहू नये हे माझं मत, कलावंतांनी उभं राहू नये हे माझं मत. ते चूक आहे की बरोबर आहे तुम्ही ठरवा. सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला त्या रेट्यातून कसं जायचं आणि ते कसं करून घ्यायचं बाबूंकडनं ह्याची माहिती नसते. नुसता प्रामाणिक असून चालत नाही राजकारणात, तिथं कौटिल्य लागतो. चाणक्याला ते जमलं, त्याचं कारण चंद्रगुप्त हे बावलं होतं. तर त्यामुळे ते करून घेण्याची ताकद पाहिजे. माझ्यात ती नाही, माझ्यात नाही. पण मला हे सांगता येईल, हे मला नाही, मला हे पटत नाही आहे, मला अमुक नाही आहे, मला आता भूक लागली आहे, मला खायला द्या, मला आता झोप आली, मला निवारा द्या. माझी कुठलंही काम करण्याची तयारी आहे एक माणूस म्हणून. मला नोकरी तर द्याल, तो तयार करणं तुम्हाला भाग. रस्ते असणं, वीज असणं, माझ्याकडेच का नाही आणि तुमच्याकडे का आहे. सगळेच मग असे बंगले कसे होतात तुमचे. कालपर्यंत तू अगदी रिक्षाने फिरणारा 2 वर्षामध्ये अरे बापरे 150-200 कोटीचा मालक कसा होतोस. हे प्रश्न तुम्ही का नाही विचारत. तुम्ही म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा आणि तुम्ही जनता म्हणून सुद्धा. तुमचा जॉब नुसतं नानाला हे 4 बोंडकं समोर ठेवली आणि मी प्रश्न विचारले आणि तो स्लॉट भरला हे नाही. तुम्ही फार महत्त्वाची मंडळी आहात. तुम्ही म्हणजे तुम्ही दोन्ही पुन्हा, पण तुम्ही करतच नाही. मग तुम्हाला सतत वाटतं त्यांनी करावं, मग त्यांनी बोलावं, मग ह्यांनी बोलावं, त्यांनी करावं. तसं नाही. आपण केलं तर हे होणार आहे. बरं निवडून कोणालाही द्या, निवडून आल्यानंतर सुद्धा ते त्या पद्धतीनं काम नाही करत असेल तर पुन्हा त्यांची गछांडी धरण्याची आपली ताकद पाहिजे. आणि तो आपल्याला हक्क आहे लोकशाहीमध्ये. पण आपण कुठलेच हक्क बजावायचे नाही आणि सारखा दुसऱ्याच्या काठीनं साप मारायचा असं चालणार नाही. नाही तर मग आपल्या नशिबी हेच येणार आहे सगळं. तुम्ही थकलेले आहात प्रश्न विचारून. ओके. नाही नाही, मुख्यमंत्री कोणी होऊ दे का. बघा सरते शेवटी आपण एक जनसामान्यांचं मत एकच आहे की तुम्ही कोणीही काही करा रे बाबा, पण आमचं भलं करा. आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर मग काय कशासाठी आहात तुम्ही तिथे. बरं मला हे किळसमान मला वाटतं की सगळ्यांनाच तुम्हालाही की आपल्याला काय पाहावं लागतं रोज टी व्हीवर. काल तुम्ही गळ्यात गळे घातलेली मंडळी आता एकमेकांबद्दल इतकं कितीतरी विचित्र बोलताय. मला याच्यामध्ये शरद पवारांचं कालचं स्टेटमेंट जे आहे ते अजित पवारांना सांगणं की बाबा नाही तू जरा शांत राहा, हे अशा पद्धतीची स्टेटमेंट्स करू नको. किंवा नितीन गडकरी की त्यांनी सगळे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. कारण एकदा रिझल्ट लागल्यानंतर कोणाशी काय करावं लागेल घरोबा हे माहिती नाही आहे. एकदा मग ते झाल्यानंतर मग तुम्ही कडी कुलपं घाला, कोयंडे घाला, नंतरचा भाग झाला. पण ते दरवाजे उघडे ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि काल तुम्ही एकत्र होतात आणि आज एकत्र नाही म्हणून तुम्ही लगेच पटकन एकमेकाला शिव्या देणं हे काही रास्त नाही आहे. बरं काल तुम्हाला हे दोष माहिती नव्हते का. मग काल तुम्ही कसे काय तर का बरोबर होता म्हणून फक्त. तर तसं नाही. मला असं वाटतं की नाही बाबा तुझं माझं पटत नाही आहे ना, ठीक आहे लढूया आपण वेगळे, काही हरकत नाही. प्रत्येकाला आपली बेटकुळी किती मोठी आहे हे बघून घ्यायचं आहे तर घ्यायलाच पाहिजे त्यांनी, हरकत नाही. निदान लक्षात येईल. काही जणांचे भ्रमनिरास होतील, काही जण खरंच आपण म्हटलं होतं त्याच्यापेक्षा आपली ताकद जास्त आहे असं वाटेल. तर त्यामुळे हे प्रत्येकाने समजून घ्यायला काही हरकत नाही. हे कधीतरी होणारच होतं. ते की तुम्ही सरते शेवटी हे जे सगळं करणार आहात ते आमच्यासाठी करणार आहात ना. आणि मग आमच्यासाठी करणार आहात तर मग त्याचा आमचाच लिलाव चालल्यासारखं आम्हाला ते वाटतं तिथे समोर पाहिल्यानंतर. आणि आम्हाला हतबल झालं होऊन नुसतं बघण्याच्या पलीकडे आमच्याकडे काहीच नाही आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केंद्राप्रमाणे राज्यातही परिवर्तन व्हावे असे मत वसुंधरा राजे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ व्यक्त केले. परंतु कांग्रेस का जो 60 साल का राज रहा वो आपके ही नहीं, हमारे राजस्थान के अंदर भी आप ये समझिए कि मेरे 2 टर्म, मेरा 1 टर्म और भैरव सिंह जी का टर्म छोड़ के 53 साल लगातार कांग्रेस का राज वहां रहा है. और कांग्रेस ने क्या 60 साल के अंदर कर सकते थे और क्या नहीं किया, उसका दुख जनता के दिल के अंदर गठान बन के रहा है. और यही कारण है जिसकी वजह से उन्होंने झाड़ू लगा के साफ किया, इतनी जोरदार तरीके से साफ किया और सबको मैसेज पहुंचाने की कोशिश की कि कड़ी से कड़ी तो हम बांधने को तैयार हैं, परंतु वो कड़ी में जो ऊपर में बैठते हैं और जो नीचे में बैठते हैं वो हमको हमेशा याद रखें. और मैं ये आपको कह सकती हूँ कि भारतीय जनता पार्टी के अंदर तो मैंने लगातार ये देखा, अटल जी का राज आप लोगों ने देखा. अटल जी के राज के अंदर जितने काम हुए, मैं समझती हूँ कि 53 साल राजस्थान में और आपके 60 साल जितने भी हैं उसके अंदर अगर आप देख लो तो उतना काम जितना उस 5 साल के अंदर हुआ वो नहीं मिला. सबसे पहले तो महंगाई आपके कहाँ से कहाँ पहुँच गई. गोल्डन क्वाड्रिलैटरल की सड़क 5 साल के अंदर आपकी पूरी हुई. आज जब अपन उस सड़क के ऊपर चलते हैं तो याद आते हैं वो लोग जिन्होंने 5 साल के अंदर ये काया पलट की. इसका मतलब हो सकता है हमको याद वो आते हैं आज, क्योंकि वही अटल बिहारी वाजपेयी हैं जिन्होंने नदी जोड़ने का सपना सबसे पहले हम लोगों के पास रखा. आज राजस्थान के अंदर भी उस सपने को हम आगे ले जाने की कोशिश में हैं. हम लोगों ने छोटे छोटे बांध सब दूर, पानी सब दूर लाने की कोशिश की, उसके ऊपर नदी जोड़ने का और उसके ऊपर एक वाटर ग्रिड बनाने का हम लोगों ने काम किया. मैं आपको सबको बताना चाहती हूँ कि राजस्थान के अंदर तो सूखा पड़ता है, हम जानते हैं. राजस्थान तो रेतीला इलाका, एक इलाका वहाँ प्राकृतिक आपदा होती है, उसको भी हम समझते हैं. परंतु हमारा किसान कभी आत्महत्या नहीं करता है एमपी साहब, और आप लोग सब बैठे हो, हमारा किसान नहीं करता है. हमारा किसान इसलिए नहीं करता है क्योंकि जानवर के ऊपर ध्यान हम रखते हैं. हमारे समाज के लोग गऊ को पूजते हैं, संभालते हैं और गऊ को कभी भी ऐसी आपदा के अंदर भी किस तरीके से जीवित रख सकते हैं उसका पूरा प्रयास करते हैं. हमारे यहाँ टैंकर से पानी मिलता है, परंतु आपके यहाँ वेस्टर्न घाट्स के ऊपर जहाँ पानी इतने जोरदार तरीके से पड़ता है वहाँ भी आप लोगों को टैंकर इस्तेमाल करना पड़ रहा है. ये क्या परिस्थिति है और क्या स्थिति है. कभी कभी हम सोचते हैं कि महाराष्ट्र जैसी जगह में अगर ये परिस्थिति है तो हम गरीबों के बीच में जब जाते हैं, हमारे गरीब प्रदेश के अंदर जब हम देखते हैं तो टैंकर के ऊपर जब हमें नाराजगी होती है तो हमें समझ में नहीं आता कि आप लोग आज के दिन भी इतना पानी के साथ भी टँकरों का इस्तेमाल करते हैं. ये स्थिति है. आणि 50,000 मुर्दे फासासारखे लटकवण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी या महाराष्ट्रामध्ये केले मित्रांनो. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला ही काँग्रेस जबाबदार आहे. महिलांवर अन्याय अत्याचार कडक कायदे करत नाहीत का, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून जो अपराधी असेल त्याला, अहो पुण्यात साध्या चेन स्नॅचिंगचे जे प्रकार होतात ते देखील ह्या पोलिसांना थांबवता आले नाहीत. कारण वरचा साहेब हप्ता घेतो, खालच्याला सांगतो गप्प बस. सांगा मला पुण्यामध्ये शेकडो आया बहिणींची मंगळसूत्र आणि सोन्याच्या साखळ्या आणि हातातल्या बांगड्या चोरून नेण्याची हिंमत होते. या पुणे शहरात तरी माझी महिला सुरक्षित आहे. कसबा पेठेतील सुप्रसिद्ध लाल महालास ऐतिहासिक वास्तू व जागतिक पर्यटन स्थळाचे महत्त्व मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक मानकर यांनी सांगितले. या मतदारसंघाची माझे नातं गेले 25 वर्षापासूनचं आहे. कारण संपूर्ण लहानपण या मतदारसंघामध्ये माझं गेलं आहे. नारायण शनिवार तालुका हा सगळा परिसर माझ्या जवळचा परिसर आहे. कसब्यामध्ये देखील माझे अनेक मित्र आहेत. या परिसरामध्ये लोकांच्या ज्या मागण्या आहेत, शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत जुनी घरं आहेत. शनिवारवाड्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये या लोकांना अतिशय त्रास करायला लागतं. हेरिटेज वास्तू असल्यावर त्याला रिस्ट्रिक्शन दिलं की कुठले बांधकाम त्या ठिकाणी करायचं नाही. हे एखाद्या
घराची पुढे पडझड झाली तर ती दुरुस्ती देखील लोकांना या ठिकाणी केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी जावं लागतं. मग हा अन्याय या लोकांनी का सहन करायचा? केंद्र शासनाकडे माझी मागणी राहील की या सर्व अटी केंद्र शासनाने करायला पाहिजे, राज्य शासनाने निश्चितपणे करायला पाहिजे. याच परिसरामध्ये वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या अरुंद असल्या कारणानं मिनी बसची योजना या पूर्ण मतदारसंघामध्ये राबवण्याचा आपला संकल्प. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. महिलांसाठी देखील मिनी बस सेपरेट असायला पाहिजे, विद्यार्थ्यांकरता देखील सेपरेट असायला पाहिजे. याच मतदारसंघामध्ये वाडा संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शनिवार नारायण सदाची पेठमध्ये प्रत्येक वाड्यामध्ये एक विहिरी आहे आणि आपण बघतो की दुष्काळाचं सावट आल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने पुणे शहरामध्ये नसल्यामुळे नागरिकांना पाणी करावं लागतं. परंतु या सर्व विहिरी पुनर्जीवन जर त्यांचं आपण केलं तर निश्चितपणे वापरायचं पाणी कल्ला मतदारसंघाला कुठं तरी या विहिरीच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. याच मतदारसंघामध्ये शनिवारवाडा आहे, लाल महाल आहे. ज्या लाल महालातून राष्ट्रमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं सुराज्य करण्याची संकल्पना त्यांच्या अंतर्मनामध्ये बिंबवली आणि खऱ्या अर्थानं त्या कालावधीमध्ये स्वराज्याचं सुराज्य करण्याची संकल्पना महाराजांनी राबवली आणि त्या मतदारसंघामध्ये मला उमेदवारी मिळाली असं मला विशेष आनंद आहे. पंचरंगी लढत आहे, तुम्हाला कितपत संधी वाटते? मागच्या वेळी तुम्ही कोथरूडमधून निवडणूक लढवली होती. मागच्या कोथरूडमध्ये लढवली बरोबर आहे आपलं, परंतु या मतदारसंघामध्ये माझी आणि गिरीश बापटांची लढत आहे. तर दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत मी काही बोलत नाही, परंतु नागरिकांचा जो मला पाठिंबा या मतदारसंघामध्ये मिळते प्रत्येक ठिकाणी. त्याचप्रमाणे महात्मा योजना पुण्याच्या स्मारक समताभूमीमध्ये आहे सावित्रीबाई स्मारक तर हे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत म्हणजे या देशामध्ये महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंच्या माध्यमातून राखी मुंबई या मतदारसंघामध्ये लोक मग या मतदारसंघाची प्रत्येक महिला ही सक्षम असायला पाहिजे आणि आपल्या महिलेला तबला करण्याचं काम या मतदारसंघामध्ये मला करायचे. झोपडपट्टी वासींचा मोठा परिसर आहे म्हणजे मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. गिरीश बापा या ठिकाणी आमदार आहे तर पुनर्वसनाची एक देखील योजना या मतदारसंघामध्ये राबवली गेलेली आहे. कारण गरीब माणसाला आपल्या आयुष्यामध्ये निवारा लागतो आणि हा निवारा देण्याचं काम दीपक मानकर या मतदारसंघामध्ये निश्चितपणे करणार आहे. देवदासींच्या समस्या या मतदारसंघामध्ये आहेत, त्यांना आरोग्य सुविधा देखील आपण या मतदारसंघामध्ये देण्याचा संकल्प केलेला आहे. मुख्यमंत्री काही आहेत मंडळी त्यांना देखील म्हणजे त्यांच्या घरातून देखील पुनर्वसन होणं अत्यंत गरजेचं अतिशय पडझड झाली आहे या मतदारसंघामध्ये या लोकांच्या घराची. रस्ता रुंदीकरणाचे काही प्रश्न असतील तर रस्ता रुंदी करत असताना त्या लोकांचं पहिलं पुनर्वसन मग रस्ता रुंदी या सगळ्या योजना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून काय असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही मूलभूत गरजा या नागरिकांना या लागतात त्या नागरिकांना या मतदारसंघामध्ये या मूलभूत गरजा मिळालेल्या आहेत. मग पाण्याचं व्यवस्थापन असेल, टॉयलेटचं असेल, अंतर्गत रस्त्यांचं असेल. झोपडपट्टी परिसरामध्ये ज्यावेळी मी लोहियानगर दसपेठमध्ये गेलो ही एकीकडे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं स्मारक आहे आणि समोरचा झोपडपट्टीचा परिसर बघितला की आपण उभं राहू शकत नाही एवढी आवड. मग आमदारांनी काय केलं याच्यापेक्षा आपण इथून पुढे काय करणार आहे हा विचार माझ्या मनामध्ये एकटीपणे आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.